गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज पुन्हा एकदा आपण निघालोय पुण्याच्या दिशेने. यावेळी दोन मार्ग आहेत. एकतर पालखी मार्गाने जायचा विचार करतोय किंवा मग आपला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितला तसं पंढरपूर ते पुणे सोलापूर पुणे हायवेने जाण्याचा विचार आहे. तर आता काय होतंय पुढे बघू. बाय बाय. का ते जाऊ का? हां हां. तर मंडळी सकाळच्या 9 वाजलेत आणि आपण आज निघालोय पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने. पण यंदा जो आपला मार्ग आहे तो मार्ग आहे वेगळा. पंढरपूरला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आणि याच दक्षिण काशीला वारकऱ्यांना येण्यासाठी सोयीसुविधा व्यवस्थित उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार या दोन्हींनी मिळून पुणे आळंदी ते पंढरपूर असा जो पालखींचा प्रवास होतो त्या पालखींचा प्रवास सुखकर करण्यासाठी पुणे ते पंढरपूर हा पालखी मार्गचे काम नव्याने सुरू आहे. लवकरच ते पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे. तर तोच पालखी मार्ग आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आषाढी वारी जवळपास 1.5 महिन्यावर आलेले असल्या कारणानं पालखी मार्गाचं काम एकदम जोरदार आणि उत्साहात चालू आहे. दिवस रात्र मित्रांनो हे काम चालू आहे. आपण जस्ट आता पंढरपूरच्या बाहेरच पडतोय. आपण आता पोचलोय पंढरपूरपासून 25 किलोमीटर अंतर असलेल्या वेळापूर या गावात. इथं अजूनही रस्त्याचं काम पूर्ण नाही आहे. या हायवेबाबतच्या म्हणजे या पालखी मार्गाबाबतच्या अशा छोट्या छोट्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे, जेणेकरून आपण जर पंढरपूरला येणार असाल या पालखी महामार्गाने तर आपल्याला लक्षात येईल की कुठं कुठं हा रस्ता चालू आहे, कुठे कुठे रस्ता हा बंद आहे. बऱ्यापैकी अजून रस्त्याचं काम चालू आहे. या 20 किलोमीटरच्या टप्प्यात देखील काही ठिकाणी छोटे छोटे स्पॉट्स आहेत जिथे रस्ता डायवर्ट केलेला आहे किंवा डायव्हर्शन दिले आहेत. तिथून रस्ता डायवर्ट करून आपल्याला पुढे चालावे लागते. तर असंच हे एक गाव आहे वेळापूर, जिथलं हायवेचं काम अजून पूर्णतः अपूर्ण आहे. म्हणजे आपण समोर बघू शकता की फ्लायओव्हर या गावातून काढलेलं आहे, पण फ्लायओव्हर अजून कनेक्ट देखील केलेलं नाही आहे. पुढची प्रोसेस अजून खूपच लांब आहे. आणि आता आपण जातो आहे वेळापुरातून पुढं माळशिरस या गावाकडे. खरं तर तसं बघायला गेलं तर पंढरपूरपासून पुण्याला जायला हे 2च रस्ते आहेत. एकतर सोलापूर पुणे हायवे आणि हा दुसरा जो आधीच्या वेळेत सोलापूर पुणे हायवे होण्याच्या आधी प्रचलित होता, जो की जेजुरीवरून जाणारा हाच पंढरपूर पुणेचा हायवे. पण त्यावेळेस हा हायवे नव्हता, हा 2 साइडेड रोड होता. आणि या 2 साइडेड रोडवरून जाणं येणं तसं जिकरीचं होतं, कारण की वाहतूक फारशी इकडून होत नव्हती. त्यामुळे थोडंसं आहे. पण पालखीचा हा रस्ता असल्यामुळे या रस्त्याला तसा मान होता आणि तो मान अजूनही कायम आहे. आणि त्यामुळेच हा एवढा असा आपल्यासमोर जो दिसतोय तो भव्य दिव्य असा रोड या आमच्या पांडुरंगा विठ्ठलामुळे आपल्याला प्राप्त होतं आणि आपण त्याच्यावरून आता वाहतूक करू शकतो आहे. वाहतूक देखील इकडून मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पण बरंच काम असून बाकी आहे. तर बघूया अजून पुढे काय काय होतं ते. तर मित्रांनो आपण आता पोचलोय माळशिरसमध्ये. आणि आपण जो हा रस्ता बघताय तसं माळशिरस गाव हे पूर्ण ह्या बाजूला आहे इकडं. आणि हा जो रस्ता आहे तो पालखी मार्ग तो पूर्ण माळशिरसला बायपास काढलेला आहे. म्हणजे मागं ॲक्च्युली मी शूट करायचं राहून गेलो, तिथं एक बोर्ड होता
की माळशिरसला जायचं म्हणजे गावामध्ये जायचं असेल तर आपल्याला हा रस्ता सोडून खाली उतरावं लागतं राईट साईडला, आणि तिथून 3 किलोमीटरवरती गाव आहे. आणि जर पुण्याला आहे असं कंटिन्यू जायचं असलं तर हा रस्ता आहे असा बायपास माळशिरसला बाहेरच्या बाहेर काढलेला आहे. जर आपण आलात तर माळशिरसमध्ये जाण्याची गरज नाही आहे, तुम्ही हा बायपास धरून सरळ पुण्याला येऊ शकता. आता याच्या पुढं आपण चाललो आहे ते डायरेक्ट आता फलटणला. शनिवारी जवळ आहे. येत्या 29 जून आळंदी महाराजांच्या सोहळ्याचा प्रस्ताव 30 तारखेला तर मसवडला जाण्यासाठी इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा माळशिरसवरून मसवडला जाणारा वरतून गेलेला फ्लायओव्हर आहे. आणि अजून एक सांगणं म्हणजे मित्रांनो, एवढा जबरदस्त हा म्हणजे पालखी मार्ग तयार केला आहे, जेणेकरून असं वाटतं की कुठंतरी आउट ऑफ इंडिया मी राईड करतोय का. एवढे स्पेसियस आणि एकदम क्लीन, टापटीप, कुठेही खड्डा नाही, कुठेही काही त्रास नाही, कुठलंही म्हणजे असे सेक्शन्स नाही जिथं की तुम्ही रिस्की घेऊ शकता की कोणतरी आडवं येईल, जे आपल्या इंडियन रोड्सवरच रेग्युलरली होतंच. असा हा कुठंही पॅच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं गाव आहे तिथं अशा साईडनं पूर्ण बॅरिगेड्स आहेत, त्यामुळं कोणीही तुम्हाला आडवं यायचं काय कारण नाही आहे. आत्ता तुम्हाला दिसतंय का नाही मी सांगू शकत नाही, पण आपण साधारण 80 ते 90च्या स्पीडनं आत्ता क्रुझिंग करतो आहे. तरीही कोणतीही अडचण मला या राईडमध्ये जाणवत नाही आहे, जेणेकरून अशी फुल कॉन्फिडेंटली मी या रस्त्यावरती गाडी चालवू शकतो. कारण की जिथं जिथं अशी मागे आपण पाहिल्यासारखी गावे होती तिथं तिथं पूर्ण अशा टाईपचे असे बॅरिगेड्स आहेत, त्यामुळं कुठंही कोणी आडवं येण्याची शक्यता फारच कमी आहे. जबरदस्त फील आहे हा, जबरदस्त. आता आपण मित्रांनो नातेपुतेच्या पुढं आहे, आणि इकडून जो वरती रोड गेला आहे तो जातो शिखर शिंगणापूरला. आणि नातेपुतेवरून आला असाल तर तिकडून वरती हे जे दिसतोय तिथून जातो तो शिखर शिंगणापूरला. म्हणजे कुठलंच डिस्टर्बन्स या रोडला कोणत्याही गावाला जाताना अजिबात दिलेलं नाही आहे. तुमची गाडी स्लो होण्यासाठी इथं काहीच असा प्रॉब्लेम नाही आहे की जेणेकरून तुम्हाला गाडी हळू चालवावं लागेल किंवा काय. तुम्ही पकडलेला एकदम व्यवस्थित जो एक काय म्हणतात त्याला आपण फ्लो म्हणू शकतो, त्या फ्लोमध्ये तुम्ही जाऊ शकतात. फक्त पूर्ण रस्ता एकदम मोकळा आहे, ओव्हर स्पीडिंग करू नका. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता पोचतोय फलटणमध्ये, आणि ह्या टप्प्यात बऱ्यापैकी काँक्रिटीकरणाचं काम अजून देखील इथं चालू आहे. पुढे पूर्ण डांबरी रस्ता आहे, मागं देखील आपण जो आलो तो डांबरीच रस्ता होता. याच थोड्याशा पॅचमध्ये 3 किलोमीटरचा हा पट्टा काँक्रिटीकरण केले आणि लेन पण मोठ्या दिसतात. याचा अर्थ असा अंदाज असू शकतो की इथं एखादा टोल नाका होऊ शकतो असा मला वाटतंय. अजून तर टोल नाक्याचं कन्स्ट्रक्शन काय नाही आहे, पण जिथं 4 लेनचा रोड आहे तिथं ॲक्च्युली इथं 6 लेन इथं जवळपास दिसून येतात आपल्याला. या पालखी मार्गाला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग असंही म्हणलं जातं. तुकाराम महाराजांची पालखी येते ती बारामती, अकलूज, पंढरपूर या मार्गाने येतात. पण हा जो आपण आज मार्ग चाललो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाने चालेल. या मार्गावरून आळंदीवरून पंढरपूरला येत असताना जे काही मोठ्या सिटीज लागतात जसे की सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर, आणि पंढरपूरपासून सुद्धा हा हायवे असाच मोहोळपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्ये येणाऱ्या प्रत्येक सिटीला बायपास रोड करण्याचं काम इथं चालू आहे. या हायवेला NH 965 म्हणजे नॅशनल हायवे 965 हे नाव देण्यात आलं असून या टोटल प्रोजेक्टचं काम
बऱ्यापैकी आता पूर्ण होत आला आहे आणि या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने 6,700 करोड रुपयाचं लागत इथं लावलेली आहे. अजून एकदा कन्फर्म करूया. काका शिरवळला पुणे, शिरवळ पुणे सरळच ना. बर 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 ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आता फलटण क्रॉस करून आलोय लोणंद गावामध्ये. फलटण ते लोणंद हा एवढा जबरदस्त रूट आहे. फलटण ते लोणंद 28 किलोमीटरचं हे अंतर अगदी 15 मिनिटात मी कव्हर केलं. एवढा छान हा रूट झाला आहे. याच्यावरूनच आपल्याला अंदाज येऊ शकतो की संपूर्ण हायवे झाल्यानंतर आळंदी ते पंढरपूर हा किती कमी वेळात आपण पार करू शकतो. लोणंदमध्ये एक 10 मिनिटाचा आपण चहा नाश्त्याचा ब्रेक घेतला. इथं विचारल्यानंतर असे कळाले की इथून पुढील मार्गाचंही काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे. त्यामुळे इथून पुढं आपल्याला अजून 3 तास लागणार होते. पंढरपूर ते पुणे हे 132 किलोमीटरचं अंतर पार करायला मला जवळपास 3.5 तास लागले. पुण्यात लवकर पोचायचं असल्याकारणाने आपण ह्या मार्गाने न जाता शिरवळ मार्गे पुण्याला मार्गस्थ झालो. तर मित्रांनो, हे आपण आता पोचलोय शिरवळ फाट्याला आणि इथून आपल्याला जायचं आहे. इथून राईट मारला तर आपण जातो ते पुण्याला आणि पण आपल्याला जायचं आहे डोंजे पाणशे तिकडं. तर इथून आपल्याला पुणे साईडला जातो. हा रस्ता जातो साताऱ्याला आणि आपण चाललो आता पुणे साईडला.